गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण ड्राफ्टिंग आणि प्लेडिंगच्या लेक्चरमध्ये गिफ्ट डीड आणि लीज डीड या दोन डीड कशा ड्राफ्ट करायच्या, गिफ्ट म्हणजे काय, लीज म्हणजे काय हे डिस्कस करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण गिफ्ट डीड बघूया. गिफ्ट म्हणजे काय. तर गिफ्ट याची डेफिनेशन दिलेली आहे सेक्शन 122 122, जे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं सेक्शन 122 आहे. त्यात गिफ्टची डेफिनेशन दिलेली आहे. गिफ्ट इज अ ट्रान्सफर ऑफ सर्टेन एक्झिस्टिंग मूव्हेबल और इमूव्हेबल प्रॉपर्टी मेड व्हॉलंटरीली and without consideration by one person called as a donor to another person called as a donee who accept the same. एसेन्शियल बघायला गेलं गिफ्ट क्षेत्र काय, एक्झिस्टिंग प्रॉपर्टी पाहिजे, ती प्रॉपर्टी अस्तित्वात पाहिजे, ती मूव्हेबल किंवा इमूव्हेबल अशा दोन्ही प्रकारच्या प्रॉपर्टीचं गिफ्ट केलं जातं. ते गिफ्ट व्हॉलंटरी पाहिजे, स्वेच्छेने पाहिजे डोनरच्या, जो कोणी गिफ्ट करणार आहे त्याच्या स्वेच्छेने ते गिफ्ट त्याने डोनीला, म्हणजे जो कोणी घेणार आहे गिफ्ट, डोनर म्हणजे देणारा गिफ्ट आणि ॲक्सेप्ट करणाऱ्याला काय म्हणायचं, डोनी. तर जो कोणी डोनर आहे त्याने ते गिफ्ट व्हॉलंटरीली द्यायला पाहिजे त्या डोनीला, आणि डोनीने पण ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि गिफ्ट कसं असतं तर विदाऊट कन्सिडरेशन. मग त्याला गिफ्ट कसं म्हणता येईल, जर कन्सिडरेशन असेल तर, पैशाच्या बदल्यात काही देणं असेल तर त्याला गिफ्ट नाही म्हणता येणार. म्हणून एक एसेन्शियल्स आहेत गिफ्टचे. आणि यात काही व्हॅलिड गिफ्ट होण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात याचे काही एसेन्शियल्स आहेत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये दिलेले. तर डायरेक्ट गिफ्ट डीड कशी तयार केली जाते ते बघण्यापूर्वी आपल्याला गिफ्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. गिफ्ट म्हणजे काय, त्याचे एसेन्शियल्स काय आहेत, व्हॅलिड गिफ्ट कसं तयार होतं, काय काय अटी आहेत व्हॅलिड गिफ्ट होण्यासाठीच्या. तर जो कोणी डोनर आहे, जो कोणी गिफ्ट देणार आहे, तर व्हॅलिड गिफ्ट होण्यासाठी त्याची ओन प्रॉपर्टी पाहिजे, त्याची स्वतःची प्रॉपर्टी पाहिजे ती. तसेच तो मेजर पाहिजे, ज्या काही कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये कॉन्ट्रॅक्टच्या ज्या काही अटी दिलेल्या आहेत तर त्यातून फुलफिल केलेल्या पाहिजेत. म्हणजेच तो मेजर पाहिजे, त्याला 18 वर्ष पूर्ण झाले पाहिजे जो गिफ्ट देणार आहे ते. तसेच तो साऊंड माइंड पाहिजे. तसेच त्या प्रॉपर्टीवर कसलेही लोन नाही पाहिजे, आणि जरी असेल तरी ते गिफ्ट देता येतं, पण ते डोनीने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तर असे काही व्हॅलिड गिफ्ट होण्यासाठीच्या काही अटी आहेत. गिफ्ट मस्ट बी ॲक्सेप्टेड ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ डोनर. आणि जे काही गिफ्ट आहेत, जी काही लाईफ टाईम आहे डोनरची, तर तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते गिफ्ट डोनीने ॲक्सेप्ट करायला पाहिजे. गिफ्ट मस्ट बी ॲक्सेप्टेड ड्युरिंग कॅपेबिलिटी ऑफ डोनर. समजा ए हा व्यक्ती आहे आणि त्याने बी या व्यक्तीला असं प्रॉमिस नाही, समजा ए हा व्यक्ती आहे आणि त्याने बी ह्या व्यक्तीला असं सांगितलं की माझी ही एक्स नावाची प्रॉपर्टी आहे आणि मी ती तुला देऊ इच्छितो. तर बी असे म्हणला की ठीक आहे, मी घ्यायला तयार आहे ती प्रॉपर्टी ॲज अ गिफ्ट, पण घेऊ काही दिवसांनी, 2-3 महिन्यांनी घेऊन टाकतो, असं म्हणून नाही चालणार. त्याने ती लगेच घ्यायला पाहिजे, लगेच ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि तोपर्यंत जर त्या एने ती प्रॉपर्टी ट्रान्सफर केली किंवा विकली तर बीने नंतर नाही क्लेम करू शकत. म्हणून मग त्याची कॅपेबिलिटी जोपर्यंत आहे एची ती प्रॉपर्टी देण्याची, जोपर्यंत तो ती प्रॉपर्टी देऊ शकतो तेव्हाच ती त्या डोनीने ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि जर का डोनी जो कोणी आहे ॲक्सेप्ट करणारा गिफ्ट, तो जर गिफ्ट ॲक्सेप्ट करायच्या आधीच मरण पावला तर ते गिफ्ट वाईड होतं.
आणि डोनर आणि डोनी काही इव्हेंट हॅपनिंग ऑफ सर्टेन इव्हेंटवर पण गिफ्ट ॲग्रीमेंट करू शकतात. की एनं समजा एनं बीला म्हणाला, बीला म्हणाला की तू सी सोबत जर लग्न केलंस तर मी तुला ही माझी एक्स नावाची प्रॉपर्टी देईल, आणि बीनं सी सोबत लग्न केलं, तो इव्हेंट घडला, तर मग ए लायबल असेल गिफ्ट द्यायला बीला. तर अशा काही ॲग्रीमेंटवर पण गिफ्ट दिलं जातं. सेक्शन 122 मध्ये डेफिनेशन आहे गिफ्टची ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या, ती तुम्ही अजून बघून घ्या. तसेच डोनी शॅल गेट नथिंग अनलेस ही ॲक्सेप्ट द होल. हे जे आहे, समजा एखादी प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीवर 3 प्रॉपर्टी आहेत, समजा XYZ. एक्स नावाची एक प्रॉपर्टी आहे, वाय नावाची एक प्रॉपर्टी आहे आणि झेड एक नावाची प्रॉपर्टी आहे. तर या 3 प्रॉपर्टी द्यायच्या ठरवल्या एनं बीला गिफ्ट म्हणून. आणि समजा एक्स आणि वाय नावाची जी प्रॉपर्टी आहे ती कसलंही तिच्यावर लोन नाही, ती लोन फ्री आहे. समजा त्याच्यावर कसलेही इन्कम्ब्रन्सेस नाही आहेत, त्याच्यावर काही येणं नाही किंवा काहीच नाही. पण जी झेड नावाची प्रॉपर्टी आहे त्याच्यावर समजा मॉर्गेज्ड आहे ती प्रॉपर्टी, म्हणजे गहाणखत आहे तिच्यावर समजा. तर जी गहाण ठेवलेली प्रॉपर्टी आहे झेड नावाची, तर बीने असं नाही म्हणायचं की जी काही एक्स आणि वाय नावाची प्रॉपर्टी आहे ती मी ॲक्सेप्ट करतो, पण झेड नावाची मी ॲक्सेप्ट करणार नाही. असं गिफ्ट होत नाही. एनं जे काही गिफ्ट सगळ्या प्रकारे सगळी जी काही प्रॉपर्टी एनं बीला देऊ इच्छित आहे तर ती जशीच्या तशी बीने ॲक्सेप्ट केली तरच ते गिफ्ट होते, अन्यथा ते गिफ्ट बीला काहीही भेटत नाही. ॲक्सेप्ट ॲज अ होल, रिजेक्ट ॲज अ होल. त्याने करायचं तर सगळंच ॲक्सेप्ट करायचं किंवा सगळंच रिजेक्ट करायचं. अशा गिफ्टला काय म्हणलं जातं? ओनरस गिफ्ट. समजा एखाद्या प्रॉपर्टीवर गहाणखत आहे, एखादी प्रॉपर्टी गहाण आहे आणि त्याच्याशी रिलेटेड 1-2 ज्या प्रॉपर्टी आहेत त्या इन्कम्ब्रन्सेस फ्री आहेत, तर हे जशाच्या तसं त्या प्रॉपर्टीसहित त्या गहाणखतासहित ॲक्सेप्ट करायला लागते किंवा जशाच्या तसं रिजेक्ट करायला लागते. आणि अर्धी प्रॉपर्टी घेऊन अर्धी रिजेक्ट नाही करता येत, ते गिफ्ट नाही होत. आणि या गिफ्टला ओनरस गिफ्ट असं म्हणलं जाते. आणि समजा एखादी प्रॉपर्टी आहे एक्स नावाची प्रॉपर्टी आणि एनं ती बीला देऊ केली आणि त्या प्रॉपर्टीवर समजा काही लोन घेतलेलं असेल क्रेडिटर्सकडून, काही क्रेडिटर्स असतील त्या प्रॉपर्टीवर लोन क्लेम करणारे, तर बीची जो कोणी गिफ्ट घेतलं आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की ते जे काही त्यावर जे काही डेप्ट आहे, कर्ज आहे, तर ते बीनं पे करायला पाहिजे. त्याला युनिव्हर्सल गिफ्ट असं म्हणतात. आणि जो कोणी डोनी आहे, जो कोणी ते डेप्टसहित ॲक्सेप्ट केलेलं आहे गिफ्ट, समजा एखादी एची प्रॉपर्टी आहे एक्स नावाची आणि तो म्हणाला की मी प्रॉपर्टी तुला देतो पण यावर काही कर्ज आहे, तर त्या कर्जासहित ॲक्सेप्ट केलेल्या गिफ्टला युनिव्हर्सल गिफ्ट असे म्हणतात. आणि जो कोणी ते डोनी आहे ॲक्सेप्ट केलेलं गिफ्ट त्याला युनिव्हर्सल डोनी असे म्हणतात. आणि तो जबाबदार असतो की त्या प्रॉपर्टीवर जो काही कर्ज आहे ते फेडून ते गिफ्ट त्याने स्वतःकडे ठेवून घ्यायचं असतं. तर जी कंडिशन्स असते गिफ्टवर टाकलेली, कंडिशन्स ॲब्सोल्युटली रिस्ट्रेनिंग टू डोनी इज गिफ्ट डीड इज वाईड. म्हणजे काय तर कंडिशन ॲब्सोल्युटली रिस्ट्रेनिंग टू डोनी इन गिफ्ट डीड इज वाईड म्हणजे काय तर समजा एने बीला असं सांगितलं की मी हे गिफ्ट देत आहे तुला एक्स नावाची प्रॉपर्टी, पण तू ते स्वतःच एन्जॉय करायची, ती ट्रान्सफर नाही करायची, तसेच ह्या पर्पजसाठी एन्जॉय नाही करायची. समजा तू फक्त राहायलाच ती यूज करू शकतो, तू किरायाने नाही देऊ शकणार ती प्रॉपर्टी, किंवा कसल्याही प्रकारच्या माझ्या प्रॉपर्टीवर तिथे काहीही तू बदल नाही करायचास. तर अशा प्रकारच्या ज्या अटी असतात गिफ्टवर टाकलेल्या त्या वाईड असतात आणि ती गिफ्ट डीडच वाईड ठरवल्या जाते. अशा अटी नाही टाकता येत जो कोणी ट्रान्सफर करत आहे गिफ्ट त्याला. तर हे झालं गिफ्ट आणि गिफ्टच्या रिलेटेड काही
त्याचे महत्त्वाचे भाग, महत्त्वाच्या गोष्टी. तर गिफ्ट कसे इफेक्टमध्ये येते, हाऊ गिफ्ट इज इफेक्टेड. गिफ्ट ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी शॅल बी इफेक्टेड बाय रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंट अँड अटेस्टेड बाय 2 विटनेसेस. जर इमूव्हेबल प्रॉपर्टीचं गिफ्ट असेल तर ते रजिस्टर्ड डीडनंच ट्रान्सफर करायचं, ते रजिस्टर्डच पाहिजे आणि 2 विटनेसेसनं अटेस्ट केलेलं पाहिजे ती डीड. आणि जर का गिफ्ट मूव्हेबल प्रॉपर्टीज असेल तर ते गिफ्ट ओरली पण ट्रान्सफर केल्या जाते विथ डिलिव्हरी ऑफ पोजेशन. जे काही तोंडी डिलिव्हरी म्हणून डिलिव्हरी पण होते त्या पोजेशनची जर ते मूव्हेबल प्रॉपर्टीज असेल. आणि जर का ते इमूव्हेबल प्रॉपर्टीचं गिफ्ट असेल तर रजिस्टर्ड ॲक्टला फॉलो करूनच काही गोष्टी त्या प्रकारेच ते गिफ्ट ट्रान्सफर केल्या जातं. तर ते ड्राफ्ट कसं केल्या जाते गिफ्ट डीड त्याच्याबद्दल आपण बघूया. गिफ्ट डीड ड्राफ्ट कशी केली जाते. तर जी काही गिफ्ट डीड आहे त्या गिफ्ट डीडवर पहिल्यांदा डोनरचं नाव येणार, तसेच त्याचा ॲड्रेस येणार, त्याचे सगळे डिटेल्स येणार. मग नंतर डोनीचं पूर्ण नाव, पत्ता, तो कुठे राहतो, काय करतो, व्यवसाय वगैरे त्याचे डिटेल्स. मग डोनर आणि डोनीचं नाव झाल्यानंतर जे ड्राफ्ट केल्या जाते ती प्रॉपर्टीची माहिती ड्राफ्ट केल्या जाते. जसे की प्रॉपर्टीचे डिटेल्स, जर त्यावर एखादा डेब्ट कर्ज असेल तर एनी इन्कम्ब्रन्सेस ऑफ त्या प्रॉपर्टीवर जे काही इन्कम्ब्रन्सेस आहेत, जे काही देणं घेणं लागते त्या प्रॉपर्टीवर तर त्याचे डिटेल्स. तसेच जो कोणी डोनर आहे ते साऊंड माइंड पाहिजे ॲट द टाईम ऑफ गिफ्ट. तो गिफ्ट देताना साऊंड माइंड पाहिजे तो व्यक्ती. अशा प्रकारे डोनर, डोनी आणि प्रॉपर्टीचे डिटेल्स झाल्याच्या नंतर स्टॅम्प ड्युटी लागते. प्रत्येक मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की प्रत्येकच स्टेटची स्टॅम्प ड्युटी ही वेगवेगळी असू शकते. ती स्टॅम्प ड्युटी प्रत्येक स्टेट वाईज डिसाईड केलेली असते आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने. तर ती स्टॅम्प ड्युटी लागल्याच्या नंतर मग ती स्टॅम्प ड्युटी भरून त्या व्हॅल्यूच्या स्टॅम्पवर गिफ्ट डीड तयार केली जाते. आणि तसेच मग प्रत्येक ते स्टॅम्प ड्युटीचे जे काही गिफ्ट डीड तयार करतात तर त्या प्रत्येक पेजवर डोनर आणि डोनीची साईन घेतल्या जाते आणि लास्टच्या पेजवर 2 विटनेसेसची साईन घेतल्या जाते. आणि नंतर ती गिफ्ट डीड जी आहे ती सब रजिस्टरच्या ऑफिसमध्ये दिल्या जाते. कशासाठी? रजिस्ट्रेशनसाठी दिल्या जाते. मग नंतर ती गिफ्ट डीड जर इमूव्हेबल प्रॉपर्टीची असेल तर ती रजिस्टर्ड होते. आणि मूव्हेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत तर त्यांनी अशी काही अट टाकलेली नाही, ती डायरेक्ट ट्रान्सफर पण केल्या जाते. तर हे झालं गिफ्ट डीड. आता आपण लीज बघूया. लीज काय आहे, लीज डीड कशी ड्राफ्ट केली जाते ते. लीज डीड कशी ड्राफ्ट केली जाते हे जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला लीज माहिती असणं गरजेचं आहे की लीज म्हणजे काय. आपण लीज आणि त्याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाचे गोष्टी जाणून घेऊया. लीज ही इमूव्हेबल प्रॉपर्टीचीच केली जाते. लीज ची डेफिनेशन सेक्शन 105 मध्ये दिलेले आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या. लीज इज अ ट्रान्सफर ऑफ राईट टू एन्जॉय इमूव्हेबल प्रॉपर्टी मेड फॉर सर्टेन पिरियड एक्सप्रेस or implied in perpetuity in a consideration of price paid or premises or money share in the crop or anything of value or service to be rendered to the transfer by the transferee. ही झाली लीजची डेफिनेशन. लीज इज अ ट्रान्सफर ऑफ राईट म्हणजे लीज हा
काय आहे तर ट्रान्सफर ऑफ राईट आहे, ट्रान्सफर ऑफ ओनरशिप नाही. लीजमध्ये फक्त जो काही राईट आहे, एखादी प्रॉपर्टी एन्जॉय करण्याचा हक्क दिला जातो एखाद्या प्रॉपर्टीमध्ये. समजा एक्स नावाची प्रॉपर्टी आहे तर तिथे ती एक्स नावाची प्रॉपर्टी एने बीला दिली की काही दिवसासाठी तू ही प्रॉपर्टी एन्जॉय कर, तर तो राईट म्हणजे फक्त एन्जॉयमेंटचा राईट असतो, तो ओनरशिपचा राईट नसतो. तर लीज इज अ फक्त ट्रान्सफर ऑफ राईट टू एन्जॉय प्रॉपर्टी सिन्स इट इज अ ट्रान्सफर टू एन्जॉय अँड यूज द प्रॉपर्टी. ती प्रॉपर्टी यूज करण्यासाठी दिलेलं राईट, एन्जॉय करण्यासाठी दिलेलं राईट म्हणजेच लीज. आणि जो कोणी ट्रान्सफरर असतो, जो कोणी ती प्रॉपर्टी देणारा असतो त्याला ट्रान्सफरर लेजार असे म्हणतात. आणि जो कोणी ट्रान्सफरी आहे त्याला लेझी असे म्हणतात. लीजच्या संबंधित काही गोष्टीसाठी. लीज डीड असेल तर जो कोणी देणार आहे प्रॉपर्टी त्याला लेसर आणि जो कोणी ॲक्सेप्ट करणार आहे त्याला लेसी असे म्हणतात. आणि पोझिशन इज ऑलवेज गिवन टू द ट्रान्सफरी. जो कोणी लेसी आहे त्याला ते पोझिशन दिल्या जातं लीजमध्ये. द लीज ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी मस्ट बी मेड फॉर अ सर्टेन पिरियड. आणि हे जे काही इमूव्हेबल प्रॉपर्टीचं लीज असतं ती सर्टेन पिरियडसाठी काही काळापुरतंच असतं. फॉर एक्झाम्पल, यू मे गिव्ह अ लीज ऑफ प्रॉपर्टी फॉर अ डेफिनेट नंबर्स ऑफ इयर्स ऑर फॉर लाईफ ऑर इव्हन परमनंटली. लाईफ टाईमसाठी पण असू शकते लीज किंवा परमनंटली पण असू शकते. तसेच काही काळासाठी पण मर्यादित लीज डीड तयार केल्या जाऊ शकते. तर काय काय इसेन्शियल्स आहेत लीजचे. लीज इज अ ट्रान्सफर ऑफ राईट, हे एक राईटचं ट्रान्सफर आहे ना की ओनरशिपचं ट्रान्सफर आहे. तसेच सर्टेन टाईम ऑर परपेच्युइटी, सर्टेन काही काळासाठी ही लीज तयार केली जाते. तसेच कन्सिडरेशन असतं. आपण बघितलं गिफ्टमध्ये कन्सिडरेशन नसतं पण लीजमध्ये कन्सिडरेशन इसेन्शियल कंडिशन आहे. रेंटवरच लीज दिल्या जाते. तसेच काही पैशाच्या बदल्यातच लीज डीड तयार केल्या जाते. लीज मस्ट बी ॲक्सेप्टेड बाय ट्रान्सफरी. आणि जी काही लीज आहे ती त्या लेसीने ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि सेक्शन 107 मध्ये दिलेलं आहे TPच्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या सेक्शन 7 मध्ये दिलेलं आहे. जर इयर टू इयर लीज असेल म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त दिवसांसाठी तयार केलेली लीज असेल तर ती रजिस्टर्ड डॉक्युमेंट पाहिजे, रजिस्टर्ड केल्या गेली पाहिजे. रजिस्टर्ड ॲक्टनुसार ती रजिस्टर्डच असली पाहिजे. आणि जर का लीज बिलो 1 इयर असेल, एका वर्षाच्या खाली आपल्याला लीज डीड तयार करायची असेल तर ती ओरल ॲग्रीमेंटने पण ट्रान्सफर केल्या जाते. ती रजिस्टर्ड करायची गरज नाही. जसं आपण आधी गिफ्टमध्ये पाहिलं की गिफ्ट जर इमूव्हेबल प्रॉपर्टीचं असेल तर ते रजिस्टर्ड पाहिजे आणि जर मुव्हेबलचं असेल तर ते ओरली पण ट्रान्सफर केल्या जाते. तसंच इथे एका वर्षानुवर्ष असणाऱ्या ज्या काही लीज आहेत त्या रजिस्टर्ड डॉक्युमेंटनी रजिस्टर्ड करायला हव्यात. आणि जे काही एका वर्षापेक्षा खाली आहेत त्या डायरेक्ट ट्रान्सफर पण होतं त्याचं. If after the registration the lessor does not give the possession, the lessee can sue for possession. जर रजिस्ट्रेशन केलं लीज डीडचं आणि जो कोण लेसर आहे तो पोझिशनच देत नाही लेसीला त्या लीजचं, तर त्या लीजचं पोझिशनच देत नाही ते रजिस्टर्ड केली तरी पण, तर तो जो कोणी लेसी आहे त्याला तो दावा दाखल करू शकतो लेसरच्या अगेन्स्टमध्ये. आता आपण बघूया की लीज डीड कशी ड्राफ्ट केल्या जाते. पहिल्यांदा सिटी, जो काही शहर आहे त्याचं नाव आणि डेट मेन्शन केल्या जाते वर. मग नंतर जो कोणी लेसर आहे, जो कोणी लीजवर देणार आहे त्याचा पत्ता, ते ऑक्युपेशन काय करतो, त्याचं पूर्ण नाव, पत्ता आणि डिटेल्स असतात लेसरचे. तसेच खाली नमूद केल्या जातं की लेसर मीन्स हियर्स लीगल सक्सेसर, जो काही त्याचे वारसदार आहेत ते पण लेसरच्या डेफिनेशनमध्ये येतात. तसेच लीगल सक्सेसर असतील, त्याचे ॲडमिनिस्ट्रेटर्स असतील, असाइन्स असतील, तर हे सगळे म्हणजे लेसर्स असे एक मेन्शन केलं जातं. तसेच मग नंतर खाली लेसीचे डिटेल्स, त्याचं पूर्ण नाव, त्याचा ॲड्रेस, त्याची डिटेल्स, लेसरच्या नंतर लेसीचे सगळे डिटेल्स येणार.
मग नंतर खाली मेन्शन करायचं की लेसार हा ॲब्सोल्युटली पजेस प्रॉपर्टी, म्हणजे जो कोणी लीज देणार आहे तर लीजवर प्रॉपर्टी देणार आहे ती प्रॉपर्टी त्याचीच आहे याचे काही डिटेल्स तिथे दिल्या जातात आणि तो प्रॉपर्टी ॲब्सोल्युटली पजेस करतो असे, आणि तो एंटायटल्ड आहे प्रिमायसेस देण्यासाठी, अशा काही गोष्टी मेन्शन केल्या जातात. मग लेसार आणि लेसी आणि नंतर मग प्रॉपर्टीचे डिटेल्स येतात. प्रॉपर्टीचा ॲड्रेस, टोटल एरिया प्रॉपर्टीचा, जो काही स्क्वेअर फीटमध्ये एरिया असतो प्रॉपर्टीचा तर ते स्क्वेअर फीटमध्ये दिल्या गेलेला पाहिजे प्रॉपर्टीचा एरिया, याचे सगळे डिटेल्स. मग नंतर लेसीच्या रिक्वेस्टवरून लेसर तयार आहे या जमिनीला लीजवर देण्यासाठी असं मेन्शन केलं जातं. मग लिमिटेशन ऑफ लीज मेन्शन केल्या जायचं, किती वेळेसाठी ही लीजवर दिल्या गेलेली आहे प्रॉपर्टी, तर त्याचे डिटेल्स, लिमिटेशन त्याचे, तसेच रेंट किती कन्सिडरेशन ठरलेलं आहे त्या लीजवर, त्या लीज डीडमध्ये ते सगळं मेन्शन करायचं की किती कन्सिडरेशनसाठी ती लीजवर प्रॉपर्टी दिली गेलेली आहे. तसेच खाली एक अजून मेन्शन करायचं की जी काही लीज प्रॉपर्टी आहे तर ती प्रॉपर्टीच्या रिलेटेड काही अदर राईट लेझीला जाणार, जसे की तिथे असणारे स्टेअर केसेस, तिथे असणाऱ्या ते वापरात येणाऱ्या सगळ्या काही गोष्टी लेसी वापरू शकतो. स्टेअर केसेस म्हणजे तिथल्या शिड्या असतील, काही इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट असतील, फिक्स्ड काही गोष्टी असतील, फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट असतील काही त्या जमिनीशी रिलेटेड, तर ते एन्जॉय करण्यासाठी त्याचा एन्जॉयचा हक्क पण लेसीला दिला गेला जातो. तसेच डेट मेन्शन करायची की कुठल्या दिवसापासून लीज स्टार्ट झाली त्या प्रॉपर्टीवर, आणि अमाऊंट मेन्शन करायचं. आणि जर काही लेसरला वाटत असेल की याच्यावर काही रेस्ट्रिक्शन टाकायचे तर रेस्ट्रिक्शनचा पण रकाना असतो की लेसीने कसलेही स्ट्रक्चरल अल्टरेशन करायचं नाही विदाऊट द परमिशन ऑफ लेसर, म्हणजे काहीही अदलाबदल त्या जमिनीमध्ये करायची नाही विदाऊट परमिशनच्या लेसीने अशी कुठलीही गोष्ट करायची नाही जेणेकरून जमीन जी काही प्रॉपर्टी आहे लेसरची ती डॅमेज होईल. तसेच न्यूसन्स क्रिएट करायचा नाही, अनॉयन्स क्रिएट नाही करायचा. जे काही डेंजरस एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस असतील, जे घातक असतील एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस असतील तर ते पण ठेवायचे नाही जमिनीवर, असे काही रिस्ट्रिक्शन्स लेसर लावू शकतो. तसेच डोंट सबलेट टू एनीवन, जी काही प्रॉपर्टी आहे, जी काही जमीन दिलेली आहे त्याला, तर ती सबलेट दुसऱ्या कोणाला किरायाने किंवा भाड्याने द्यायची नाही, दुसऱ्या कोणाला ती एन्जॉय करायला त्याचा हक्क द्यायचा नाही. तर अशा काही गोष्टी तिथे मेन्शन करायच्या. आणि मग नंतर ओरिजिनल जी कॉपी आहे लीज डीडची ती लेसरला द्यायची, आणि जी काही डुप्लिकेट कॉपी आहे ती लेसीला द्यायची त्या लीज डीडची. आणि समजा जर त्या काही टॅक्सेस आहेत, ऑलरेडी काही टॅक्सेस आहेत त्या लीज डीडवर, ती काही लीज केलेली आहे जमीन त्याच्यावर काही टॅक्सेस असतील, थक बाकी असेल काही, आणि समजा ती पेच केलेली नाही लेसरनं, तर लेसी ती पे करू शकते. फक्त 1 महिन्याची नोटीस द्यायची लेसरला की जे काही टॅक्सेस आहेत त्या जमिनीवरचे तुम्ही भरलेले नाही आहेत, आणि 1 महिन्याची नोटीस देऊन पण जर लेसरनं ते पे नाही केले तर लेसी ते पे करू शकतो. आणि जे काही रेंट, जे काही कम्पेन्सेशन ठरलेलं आहे जे काही कन्सिडरेशन ठरलेलं आहे किंवा जे काही रेंट ठरलेलं आहे तर त्या रेंटमधून मग ते लेसी काटून घेऊ शकतो. मग लेसी जे काही रेंट ठरलेलं आहे ते रेंट कमी देणार मग त्या लेसरला, कारण की त्याने टॅक्स पे केलेले आहेत. मग नंतर खाली परत लेसरचं नाव, लेसीचं नाव, ॲड्रेस, पत्ता आणि विटनेसेसचं नाव पत्ता लिहून अशा प्रकारे ही लीज डीड तयार केली जाते, लीज डीड ड्राफ्ट केली जाते. तर आज अशा प्रकारे आपण गिफ्ट म्हणजे काय, गिफ्ट डीडच्या रिलेटेड काही गोष्टी, तसेच लीज म्हणजे काय, लीज डीड कशी ड्राफ्ट होते हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबूया.
अजून काही मॉर्गेज डीड हे ते आहे, ते मॉर्गेज म्हणजे काय हे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया की मॉर्गेज काय आहे. तर ते तुम्ही TP तुमचा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट किंवा काही तुमच्याकडे बुक अवेलेबल असतील तर मॉर्गेज म्हणजे काय ते वाचून घ्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मॉर्गेज, त्याचे काइंड्स, त्याचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत आणि मॉर्गेज डीड कशी ड्राफ्ट केली जाते ते बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबूया.